विटा शहरातील मायक्कानगर परिसरात सुरू असलेल्या बांधकाम स्थळी घडलेल्या खुनाच्या थरारक घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। किरकोळ कारणावरून होत असलेल्या वादाचे पर्यवसान थेट खुनात झाल्याने मजूर वर्गासह नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे। या प्रकरणी विटा पोलिसांनी एका मजुराविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजमन राजाराम कुम्हार वय वर्ष 28 राहणार धामोरा चौरी खुर्द सिद्धार्थनगर उत्तर प्रदेश हा तरुण मायक्कानगर येथील गट क्रमांक 839 मधील नव्या इमारतीच्या बांधकामावर मजुरीचे काम करत होता। त्याच्यासोबत अशोक कुम्हार राहणार सिद्धार्थनगर उत्तर प्रदेश हाही कामावर होता। कामाच्या ठिकाणी किरकोळ कारणांवरून दोघांमध्ये वारंवार वाद व शिवीगाळ होत असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे। बुधवार दिनांक 29 जुलै दुपारी सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास नवीन इमारतीच्या दक्षिणेकडील बेडरूममध्ये राजमन कुम्हार झोपलेला असताना पूर्वीच्या वादाचा राग मनात धरून आरोपी अशोक कुम्हार यांनी त्याच्या डोक्यावर लाकडी दांडक्याने जोरदार प्रहार केल्याचा आरोप आहे। या हल्ल्यात राजमन कुम्हार गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच विटा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली। मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून शव विच्छेदनही पूर्ण झाले आहे। या प्रकरणी दयानंद पांडुरंग साबळे राहणार मायक्कानगर विटा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विटा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 103(1) 352 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार, पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे, पोलीस उपनिरीक्षक पाटील व पोलीस उपनिरीक्षक कंसे यांनी भेट देऊन पाहणी केली। या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कंसे करीत आहेत। दरम्यान या घटनेमुळे मायक्कानगर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। मात्र पोलिसांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणल्याने परिसरात शांतता असून कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झालेला नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे। कवठे महांकाळ वार्ता न्यूज साठी मुख्य संपादक जगन्नाथ सकट।